नमस्कार मित्रांनो. केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ही 7 आणि 8 फेब्रुवारीला होणार आहे. ज्यांनी बघा भाषा 2 ही मराठी निवडली त्यांसाठी हे अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. आता बघा हे जे काही भाषा 2 मध्ये जे काही तुम्हाला मराठीचे क्वेश्चन आहेत बघा, हे तुम्हाला 121 ते 150 पर्यंत क्वेश्चन असतात. आता ह्याचे जे काही उत्तर आहेत बघा, हे तुम्हाला मी सांगतो. आता एक पहिल्यांदा सुरुवातीला एक पॅराग्राफ दिलाय बघा. हा पॅराग्राफ आता मी वाचत नाहीये. तुम्हाला डायरेक्ट त्याचे जे काही आन्सर आहेत बघा, ते तुम्हाला मी सांगतो. बघा आता पहिला जे काही प्रश्न आहे बघा, पहिला प्रश्न काय बघा, स्वप्नांच्या माध्यमातून आपल्या कोणत्या गोष्टी व्यक्त होतात? आता ह्याचं 121चं जे काही उत्तर आहे बघा, 121चं उत्तर काय असणार आहे बघा, पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 म्हणजे स्मरण साखळीतील घटना. काय असणार बघा, स्मरण साखळीतील घटना. नंतर बघा प्रश्न 122वा. प्रश्न 122वा बघा, उभयचर प्राण्यांची झोप अतिशय सावध असते. वाक्यातील अधोरेखित शब्दांची जात शोधा. म्हणजे आपल्याला जी जात शोधायची बघा. उभयचर प्राण्यांची झोप अतिशय सावध असते. वाक्यातील अधोरेखित शब्दांची जात शोधा. म्हणजे याची जात कोणती ती आपल्याला शोधायचं आहे. आता ह्याचं जे काही उत्तर आहे बघा, ह्याचं उत्तर काय असणार आहे बघा. अतिशय हा जे शब्द आहे बघा, अतिशय हा शब्द काय असणार आहे बघा, पर्याय क्रमांक 2 म्हणजेच विशेषण. काय असणार याचं उत्तर? विशेषण. नंतर बघा 123वा प्रश्न. 123वा प्रश्न बघा. 123वा प्रश्न काय म्हणते पहा. सामग्रीचे एक जिन्सी किंवा गुणधर्मानुसार भिन्न गटामध्ये विभाजन करण्याची प्रक्रिया या शब्दसमूहासाठी योग्य शब्द सुचवा. म्हणजे ह्याच्यासाठी आपल्याला काय करायचं, योग्य शब्द सुचवायचा आहे. मग आता ह्याचं जे काय उत्तर आहे बघा, ह्याचं उत्तर 123चं उत्तर काय असणार आहे बघा, पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 वर्गवारी. काय असणार आहे बघा, वर्गवारी. नंतर बघा 124वा प्रश्न. 124वा प्रश्न बघा. पुढील पर्यायापैकी विशेष नाम नसलेला पर्याय निवडा. म्हणजे आपल्याला जे काही विशेष नाम आहे बघा, विशेष नाम नसलेला पर्याय आपल्याला निवडायचा आहे. बघा मग जिराफ, कोयला, कोआला, नंतर कुंभकर्ण आणि सरीसृप असे तुम्हाला शब्द दिले त्यांनी. मग ह्याच्यामधलं जे काही विशेष नाम नसलेला शब्द आपल्याला निवडायचा आहे. म्हणजे 124चं जे काही उत्तर असणार आहे बघा, काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3 सरीसृप. काय असणार आहे? सरीसृप. नंतर बघा 125वा प्रश्न. 125वा प्रश्न बघा. लेखकाच्या मते सकाळी माणसांची गोंधळलेली अवस्था केव्हा येते? म्हणजे केव्हा होते? लेखकाच्या मते सकाळी माणसाची गोंधळलेली अवस्था केव्हा होते? आता 125वा जे काही प्रश्न आहे बघा, ह्याचं जे काही उत्तर आहे बघा, त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. काय असणार आहे? पर्याय क्रमांक 4. स्वप्नांच्या काळात जागरण अं, सोस असल्यामुळे. स्वप्नांच्या काळात जागरण असल्यामुळे. आता हे प्रिंट मिस्टेक आहे बघा. स्वप्नांच्या काळात जागरण असल्यामुळे. हे वरचं उत्तर असणार आहे. म्हणजेच 125 जे काही प्रश्न क्रमांक आहे बघा, ह्याचं उत्तर पर्याय क्रमांक 4. नंतर बघा 126वा प्रश्न. 126वा प्रश्न काय आहे बघा. 126वा प्रश्न. पुढीलपैकी पुढीलपैकी कुतूहल शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. पुढीलपैकी कुतूहल शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. म्हणजे आपल्याला समानार्थी शब्द शोधायचा आहे. कुणाचा? कुतूहलचा. तर ह्याचं जे काही उत्तर आहे बघा, ह्याचं उत्तर काय असणार आहे बघा, पर्याय क्रमांक 1 म्हणजेच उत्सुकता. काय असणार आहे? उत्सुकता. याचं उत्तर काय असणार आहे? उत्सुकता. नंतर बघा 127वा प्रश्न. 127वा प्रश्न बघा. बुचकळ्यात बुचकळ्यात पडणे हा आशय कोणत्या पर्यायातून व्यक्त होत आहे? म्हणजेच बुचकळ्यात पडणे हा आशय कोणत्या पर्यायातून व्यक्त होत आहे? ह्याचं जे काही उत्तर आहे बघा, 27वा जे काही प्रश्न आहे बघा, ह्याचं जे काही उत्तर आहे बघा, पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 केसांचा पुंजका होणे. बुचकळ्यात पडणे म्हणजे काय? केसांचा पुंजका होणे. 127 प्रश्न क्रमांकाचं जे काही उत्तर आहे बघा, पर्याय क्रमांक 4. नंतर बघा 128वा प्रश्न. 128वा प्रश्न बघा. लेखकाच्या लेखकाच्या मते मानसिक विश्रांतीसाठी कोणती कोणती गोष्ट गरजेची आहे? लेखकाच्या मते मानसिक विश्रांतीसाठी कोणती गोष्ट गरजेची आहे? आता ह्याचं जे काही उत्तर आहे बघा, 128 जे काही प्रश्न आहे बघा, ह्याचं जे काही उत्तर आहे बघा, पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 स्वप्नासह झोप. काय ह्याचं उत्तर आहे? स्वप्नासह झोप. म्हणजे 128 प्रश्न क्रमांकाचं उत्तर आहे बघा, पर्याय क्रमांक 1. नंतर बघा 129वा प्रश्न. 129वा प्रश्न. आता तुम्हाला माहिती आहे भाषा 2 जर तुम्ही मराठी निवडल्यास तर 2 तुम्हाला पॅराग्राफ येतात. म्हणजेच कविता येत नाही. मग आता बघा दुसऱ्या पॅराग्राफमध्ये तो कधी कुठनं स्टार्ट होतो बघा, 129 ते 135 पर्यंत त्याचे प्रश्न असतात. म्हणून बघा आता पहिला जे काही प्रश्न आहे बघा 129वा. 129वा प्रश्न बघा. लेखकाने 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 सांगितल्यापैकी त्याच्या खिशात कोणता पदार्थ नसे? लेखकाने सांगितल्यापैकी त्याच्या खिशात कोणता पदार्थ नसे? आता 129चं जे काही उत्तर आहे बघा, 129चं जे काही उत्तर आहे बघा, पर्याय क्रमांक 3.
पर्याय क्रमांक 3 चित्र किती. काय याचं उत्तर आहे चित्र किती. नंतर बघा 130वा प्रश्न 130वा प्रश्न बघा. हा काय म्हणतो पहा. बघा लेखकाला बालपणात कोणती कृती महागात पडली. लेखकाला बालपणात कोणती कृती महागात पडली. 130वा जे काही प्रश्न आहे ह्याचं जे काही उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 जांभळ खिशात ठेवण्याची. काय काय उत्तर बघा जांभळ खिशात ठेवण्याची. नंतर बघा 131वा प्रश्न 131वा प्रश्न बघा. लेखकाच्या मते आता कोणत्या बाबतीत परिवर्तन झाले. लेखकाच्या मते आता कोणत्या बाबतीत परिवर्तन झाले. ह्याचं जे काही उत्तर आहे बघा 131वा प्रश्नाचं 131वा प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 चकित करण्याच्या. चकित करण्याच्या. नंतर बघा 132वा प्रश्न बघा 132वा प्रश्न 132वा जे काही प्रश्न आहे बघा काय मोज शब्दाचा समानार्थी नसलेला पर्याय शोधा. मोज शब्दाचा समानार्थी नसलेला पर्याय शोधायचा आहे. म्हणजेच मोज शब्दाचा समानार्थी नसलेला पर्याय शोधा. पर्याय शोधायचा आपल्या बघा समानार्थी नसलेला. 132 जे काही प्रश्न आहे बघा याचं उत्तर असणार आहे बघा पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 म्हणजे स्तब्ध. बरोबर आहे का. काय उत्तर असणार आहे स्तब्ध. म्हणजे मोजचा समानार्थी शब्द काय बघा करमणूक आहे. नंतर बघा आनंद आहे. नंतर सुखद आहे पण स्तब्ध हे नाही. बरोबर आहे का. म्हणून ह्याचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक 3 132चं. बरोबर आहे का. 132चा पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असणार आहे. नंतर 133वा प्रश्न बघा. जाड कापडी चड्डीला 2 खिसे असत. वाक्यातील अधोरेखित शब्द काय आहे. म्हणजे अधोरेखित जे काही शब्द केलाय बघा अधोरेखित कशाला केले 2 ला. मग ह्याचं उत्तर काय आहे ते आपल्याला सांगायचंय. म्हणजे ते क्रमवाचक विशेषण आहे का संख्या विशेषण आहे का गणनावाचक विशेषण आहे का किंवा वाचक विशेषण आहे ते आपल्याला सांगायचंय बघा. म्हणजे 133वा जे काही प्रश्न आहे बघा ह्याचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक 2 काय हे संख्या विशेषण आहे. बरोबर आहे का. नंतर बघा 134वा प्रश्न 134वा प्रश्न बघा. पुढील पैकी भाववाचक नाम शोधा. म्हणजे आपल्या ह्याच्यातलं भाववाचक नाम शोधायचंय. मग 134 जे काही 134 प्रश्नाचं जे काही उत्तर आहे बघा 134 प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक 3 मित्रता. काय असणार आहे बघा पर्याय क्रमांक 3 चं हे उत्तर असणार आहे. म्हणजेच मित्रता. काय असणार आहे मित्रता. नंतर बघा 135वा प्रश्न 135वा प्रश्न बघा. लेखक आपल्या कोणत्या कृतीतून सवंगड्यांना स्थितिमित करीत असे. लेखक आपल्या कोणत्या कृतीतून सवंगड्यांना स्थितिमित करत असे. म्हणजे 135वा प्रश्न आहे बघा ह्याचं जे काही उत्तर आहे बघा त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 खिशातील वस्तू दाखवून. काय करू तर खिशातील वस्तू दाखवून. नंतर बघा 136वा प्रश्न 136वा प्रश्न बघा. आता 136वा प्रश्न बघा. आता हे तुम्हाला माहिती आहे बघा 136 ते 150 या प्रश्नांची जी काही हे जे प्रश्न आहेत बघा हे तुमचे कसे आहेत शिक्षणशास्त्रावर प्रश्न असतात. आता हे तुम्हाला फक्त म्हणजे सोपे प्रश्न असतात. फक्त ह्याच्यावर तुमची जी काही तुमची कमांड असली पाहिजे. बघा आता हे काय करायचं. बघा मुलांच्या भाषा ग्रहणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती बाब सर्वात महत्त्वाची ठरते. मुलांच्या भाषा ग्रहणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती बाब महत्त्वाची ठरते. आता ह्याचं जे काही उत्तर आहे बघा 136व्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 2 काय कुटुंब. कुटुंब. नंतर बघा 137वा प्रश्न व्याकरणाचे नियम पाठ करण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या घटक केंद्रस्थानी असतो. व्याकरणाचे नियम पाठ करण्यासाठी पुढीलपैकी कोणता घटक केंद्रस्थानी असतो. असं जे काही उत्तर आहे बघा 137 प्रश्नाचं 137 प्रश्नाचं उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 व्याकरण अनुवाद पद्धती. व्याकरण अनुवाद पद्धती. नंतर बघा 138वा प्रश्न भाषा शिकण्यासाठी पुढीलपैकी कोणती गोष्ट महत्त्वाची नाही. म्हणजे भाषा शिकण्यासाठी पुढीलपैकी कोणती गोष्ट महत्त्वाची नाही ते आपल्याला सांगायचंय. बरोबर आहे का. आता ह्याचं जे काही ह्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा 138व ह्याचं उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 भाषांतर. पर्याय क्रमांक 4. नंतर बघा 139वा प्रश्न 139वा प्रश्न बघा. मुलांना लेखन शिकवताना एक शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल. तर आपल्याला लेखन शिकवायचं आहे. मग आता एक शिक्षक म्हणून आपण काय केलं पाहिजे. मग ह्या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे बघा 139वा तर पर्याय क्रमांक 2 काय केलं पाहिजे मुलांना आपले विचार लिहून काढण्यास सांगणे. म्हणजे मुलांना आपले विचार लिहून काढण्यास सांगणे. मुलांना लेखन शिकवताना एक शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल तर मुलांना आपले विचार लिहून काढण्यास सांगणे. नंतर बघा 140वा प्रश्न 140वा प्रश्न बघा.
मुलांसाठी शिक्षण सामग्रीची निवड करताना कोणता मुद्दा सर्वात महत्त्वाचा ठरतो? मुलांसाठी शिक्षण सामग्रीची निवड करताना कोणता मुद्दा सर्वात महत्त्वाचा ठरतो? म्हणजे शिक्षण सामग्रीची निवड करताना कोणता मुद्दा आपण महत्त्वाचा ठरतो ते आपल्याला सांगायचं आहे. 140वा प्रश्न जे आहे बघा, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. सामग्री प्रसंगानुरूप असणे आणि एकात्मीकृत रूपाने वापरता येणे. म्हणजे सामग्री कशी असली पाहिजे, प्रसंगानुरूप असणे आणि एकत्रीकृत रूपाने वापरता आली पाहिजे. हे याचं उत्तर आहे बघा. आता बघा 141वा प्रश्न. 141वा प्रश्न बघा. दुसऱ्या इयत्तेतील काही मुलांना काही ध्वनींच्या उच्चारणात अडचण येते. त्यांची ही अडचण दूर करण्यासाठी कोणती उपाययोजना सर्वात परिणामकारक ठरेल? बरोबर आहे का? माझं जे काही उत्तर आहे बघा 141 प्रश्नाचं पर्याय क्रमांक 2 काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2. शिक्षिकेने लहान लहान शब्दांचा आधार घेणे म्हणजे शब्द यमकांचा आधार घेणे, त्यांना उच्चार करण्यास सांगणे आणि शब्दातील ध्वनी ओळखण्यास सांगणे. बरोबर आहे का? हेच उत्तर असणार आहे. नंतर बघा प्रश्न 142वा. व्याकरणाच्या काय म्हणते बघा, व्याकरणाच्या नियमावर भर देणे आणि त्यासंबंधीची अनेक उदाहरणे देऊन शिकवण्याची पद्धत म्हणजे व्याकरणाच्या नियमावर भर देणे आणि त्यासंबंधीची अनेक उदाहरणे देऊन शिकवण्याची पद्धत म्हणजे. आता 142 जे काही प्रश्न आहे याचं उत्तर असणार आहे बघा पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. निगमन पद्धती. काय असणार आहे? निगमन पद्धती. नंतर बघा 143वा प्रश्न. 143वा प्रश्न बघा. शिकणारा भाषा कशा प्रकारे आत्मसात करतो? 143वा प्रश्न आहे बघा. म्हणजे शिकणारा भाषा कशा प्रकारे आत्मसात करतो? आता त्याचं जे काही उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. नैसर्गिक भाषिक पर्यावरणात भाषेच्या वापरातून. कसा म्हणजे शिकणारा भाषा कशा प्रकारे आत्मसात करतो? तर बघा कसा करतो? नैसर्गिक भाषिक पर्यावरणात भाषेच्या वापरातून. हेच उत्तर आहे. नंतर बघा 144वा प्रश्न. पुढीलपैकी कोणती बाब पुढीलपैकी कोणती बाब क्रियात्मक क्षमतेचा म्हणजे मोटार स्किल विकास करण्याचे उदाहरण आहे? आता 144वा प्रश्न आहे बघा. 144 प्रश्नाचं उत्तर काय बघा? पर्याय क्रमांक 3. लेखन. काय असणार आहे? लेखन. म्हणजे 144 उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3. लेखन. नंतर 145वा प्रश्न बघा. वर्गात बहुभाषिकतेला उत्तेजन देण्यासाठी शिक्षिकेने पुढीलपैकी कोणता प्रश्न विचारणे योग्य ठरेल? म्हणजे कोणता प्रश्न योग्य ठरेल आपल्या बहुभाषिकाला उत्तेजन देण्यासाठी? तर ह्याचं जे काही उत्तर आहे बघा 145चं पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. स्वतःच्या भाषेतील भाज्यांची नावे लिहा. स्वतःच्या भाषेतील भाज्यांची नावे लिहा. नंतर बघा 146वा प्रश्न. 146वा प्रश्न बघा काय म्हणते? खालच्या वर्गात लहान लहान ध्वनी किंवा यमकांचा वापर केल्याने म्हणजे खालच्या वर्गामध्ये. बरोबर आहे का? खालच्या वर्गामध्ये लहान लहान ध्वनी किंवा यमकांचा वापर केल्याने. हे खालच्या म्हणजे जे काही समजा छोटे मुलं असतील त्यांसाठी. तर ह्याचं जे काही उत्तर आहे बघा 146वा तर पर्याय क्रमांक 1. काय असणार आहे? पर्याय क्रमांक 1. मुलांना अपेक्षित भाषा बोलण्याची संधी मिळते. म्हणजे काय होतं ना तर मुलांना अपेक्षित भाषा बोलण्याची संधी मिळते. नंतर बघा 147वा प्रश्न. शिक्षिका वर्गात श्रवण उपक्रम घेण्याचे ठरवते. मुलांना उपक्रमात सहभागी करून घेण्यासाठी ती बुद्धिमंथन करणारे काही उपक्रम तयार करते. म्हणजेच म्हणजे म्हणजे अर्धा चर्चा आणि उत्सुकता निर्माण करणारे, छाननी करणारे प्रश्न इत्यादी या प्रकारची तयारी म्हणजे कोणती? म्हणजे काय? तर बघा आता ह्याचं जे काही उत्तर आहे बघा 147वा. 147वा जे प्रश्न आहे बघा 147 प्रश्नाचं जे काही उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 1 काय असणार आहे? श्रवणपूर्व उपक्रम. श्रवणपूर्व उपक्रम म्हणजे शिक्षिका वर्गात श्रवण उपक्रम घेण्याचे ठरवते. मग काय करते? मुलांना उपक्रमात सहभागी करून घेण्यासाठी ती बुद्धिमंथन करणारे काही उपक्रम तयार करते. म्हणजेच अर्थात चर्चा आणि उत्सुकता निर्माण करणारे, छाननी करणारे प्रश्न इत्यादी या प्रकारची तयारी म्हणजेच काय असणार? याचं उत्तर बघा 147 प्रश्नाचं पर्याय क्रमांक 1 श्रवणपूर्व उपक्रम. नंतर बघा 148वा प्रश्न. भाषा वर्गात चित्रे, तक्ते यांचा वापर करण्यासाठी कोणती बाब बरोबर नाही? म्हणजे कोणती बाब बरोबर नाही? आपल्याला त्यांनी विचारले. बरोबर आहे का? म्हणून 148 प्रश्नाचं उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 4. कोणती बाब बरोबर नाही? तर श्रवण क्षमता विकसित करण्याची संधी मिळते. ही बाब बरोबर नाही. श्रवण क्षमता विकसित करण्याची संधी मिळते. ही बाब बरोबर नाही. नंतर 149वा प्रश्न बघा. आरंभीच्या साक्षरतेत पुढील बाब देखील लेखन प्रकारात मोडते. आरंभीच्या साक्षरतेत पुढील बाब देखील लेखन प्रकारात मोडते. मग ह्याचं जे काही उत्तर आहे बघा 149चं पर्याय क्रमांक 4.
रेखांकन. रेखांकन बरोबर आहे का? आरंभीच्या साक्षीचे म्हणजे आता आरंभीच्या साक्षीचे म्हणजे कोणती बाब महत्त्वाची ठरते तर बघा रेखांकन. नंतर बघा शेवटचा प्रश्न 150 वा 150 वा प्रश्न आहे बघा. शिकणाऱ्यांचे भाषिक ज्ञान तपासण्यासाठी कोणती बाब सर्वात महत्त्वाची आहे? शिकणाऱ्याचे भाषिक ज्ञान तपासण्यासाठी कोणती बाब सर्वात महत्त्वाची आहे? आता 150 जे काही प्रश्न आहे बघा, याचं उत्तर असणार आहे बघा, पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 पोर्टफोलिओ. बरोबर आहे का? शिकण्याचे भाषिक ज्ञान तपासण्यासाठी कोणती बाब सर्वात महत्त्वाची आहे? तर पोर्टफोलिओ. असे होते बघा हे 121 ते 150 पर्यंतचे प्रश्न आणि ज्यांची भाषा 2 मराठी आहे बघा, त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. धन्यवाद.